श्री साईं संस्थान वाहल संचालित साईं मंदिर में बृहस्पतिवार को पनवेल शहर पुलिस थाना प्रभारी वरिष्ठ पुलिस निरीक्षक रमेश घड़वले तथा उनकी पत्नी श्रीमती शीला घड़वले के हाथों साईं बाबा का दुग्धाभिषेक तथा मंगल पूजन किया गया, जहां कर्नाला स्पोर्ट्स एकेडमी के उपाध्यक्ष रविशेठ पाटिल, पूर्व झेडपी सदस्य पार्वती पाटिल आदि सहित श्रद्धालु बड़ी संख्या में उपस्थित थे। इस दौरान साईं संस्थान वाहल द्वारा साईं मंदिर सभागृह में शनिवार को कर्नाला चैरिटेबल ट्रस्ट संचालित वाहल स्कूल के विद्यार्थियों के लिए मार्गदर्शन शिविर का आयोजन किया गया था। इस शिविर में उपस्थित विद्यार्थियों को रविशेठ पाटिल ने मार्गदर्शन किया। अपने मार्गदर्शन पर भाषण में रविशेठ पाटिल ने कहा कि विद्यार्थियों ने विधायक विवेक पाटिल के पदचिन्हों पर चलकर अपने अपने विभाग का विकास करने की आवश्यकता है, बशर्ते उसके लिए अच्छी तालीम हासिल करना भी जरूरी है, जिसके लिए हर प्रकार का सहयोग करने के लिए विधायक विवेक पाटिल, हम और रवि पाटिल सामाजिक विकास मंडल सदैव तत्पर है, ऐसा प्रतिपादन रविशेठ पाटिल ने किया। आपल्या कार्यक्रमांना वाव मिळण्यासाठी जे कार्यक्रम सादर होत आहेत हे फार खूपच छान। आता जे ह्या मुलीने ऍक्ट केली अशाच ऍक्ट करणाऱ्या मुली किंवा मुलं कर्नाला स्पोर्ट्सच्या माध्यमातून पुढे जाणारच आहेत। त्यानंतर कर्नाला स्पोर्ट्सच्या माध्यमातूनच त्यांना आपण वेगळं प्लॅटफॉर्म मिळवून देण्याचं काम करणार आहोत। पण हे करत असताना आपण पहिलं शिकायचं आहे, शिकून मोठं व्हायचं आहे। मोठं झाल्यानंतर आपण दुसऱ्याचा आधार बनायचा आहे। दुसऱ्याचा आधार म्हणजे तुम्ही जसे शिकता, तुमच्या शिक्षणासाठी हे कर्नाला चॅरिटेबल ट्रस्ट पनवेल वरून वाहलला इथं आलेले आहे आणि तुम्हाला एक जादा तास मिळावा, कारण इथून तुम्ही कोपरला जाणार, हा 1 तास जाण्यात आणि 1 तास येण्यात हे 2 तास वाया जातात। याचा विचार करून जी कमिटीने इथं शाळा स्थापित केलेली आहे आणि त्याचा आपण पूर्णपणे उपभोग घ्यायचा आहे आणि याच्यातून आपण शिकून मोठं झाल्यानंतर आपण पण कुणाचा तरी आधार बनायचा आहे। हे माननीय आमदार साहेबांचे ब्रीद वाक्य आहे, अविश्रांत मेहनत आणि प्रामाणिकपणा हे यशाचे गमक आहे। हे यशाचे गमक नुसतेच होत नाही, तर आपण यश मिळवण्यासाठी आपली मेहनत पणाला लावायला पाहिजे। अपने भाषण में श्री पाटिल ने स्कूल के प्रशासनिक अधिकारी मोका मडवी की भी जमकर तारीफ की। आज आम्ही बोलतो की आमचे आधारस्तंभ किंवा आधारस्थान का बोलतोय गुरुजींना, गुरुजी रिटायरमेंट होऊन घरी बसले असते, पण एकही पैसा न घेता माझ्या वाळचा मुलगा, माझ्या वाळची मुलं मुली शिकली पाहिजे म्हणून त्यांची धडपड बघून आम्हाला उत्साह येतो, आम्हाला प्रेरणा येते की आम्ही पण गुरुजींसारखं फार काही करू। आणि हे करत असताना आम्हाला ऊर्जा येणार आहे तुमच्यातून। जेव्हा तुम्ही शिकाल, जेव्हा तुम्ही मोठे व्हाल, तू बेटा जर स्ट्रगल केलास तर फार मोठे ऍक्टर बनशील। आणि ऍक्टर्स हा डॉक्टर पेक्षा काय कमी नसतो, ऍक्टर्स हा इंजिनियर पेक्षा काय कमी नसतो, पण त्याच्यात कुठलंही काम करताना आपण झोकून द्यायचं आहे आणि काम करत राहायचं आहे। जो आवडतो सर्वांना तोची आवडतो देवाला। आणि असं जनसेवेचे बाळगून करताना त्रिभुवन सारायचे हे त्रिकुल असं काम तुम्ही करायचं आहे। मित्रांनो, हाच सल्ला देईल की आज तुम्ही शिकत आहात, शिकल्यानंतर मोठे झाल्यानंतर भलं एक का नाही आणि आपला गाव नव्हे, विभाग नव्हे तर पूर्ण महाराष्ट्र आपण सुजलाम सुफलाम करू। त्यासाठी कर्नाला चॅरिटेबल ट्रस्ट, आमदार साहेब, माननीय आमदार साहेब आणि रवि पाटिल सामाजिक विकास मंडळ असो किंवा आमचे व्हाइस चेअरमन असतील, हे सर्व आम्ही तुमच्या पाठीशी आहोत। वहीं उन्होंने अपनी स्कॉलरशिप स्कूल को बहाल करने वाले आशीष म्हात्रे और शुभम पाटिल की भी विशेष सराहना की। आणि खरोखर मला अभिमान आहे या शाळेचा। या 2 मुलांनी, आशीष म्हात्रे आणि शुभम पाटिल या दोघांनी स्कॉलरशिप मिळवली आणि ते स्कॉलरशिपचे पैसे स्वतःकडे न ठेवता शाळेला वर्ग केले।
जो परिपाठ आहे तो वरती वरती वाढत गेला पाहिजे, हे सर्वांचा उद्देश आहे. मला सर्वच विद्यार्थ्यांवर अभिमान आहे. जर आपल्यासाठी हे चेअरमन, व्हाईस चेअरमन सगळी मंडळी करत असतील तर आम्हाला पण काहीतरी करायला पाहिजे, आम्हाला पण खारीचा वाटा उचलायला पाहिजे. या मुलांचं हे धोरण मला फार आवडलेलं आहे. इस अवसर पर कुछ विद्यार्थियों ने नाटिका प्रस्तुत की तो कुछ विद्यार्थियों ने भक्ति गीत प्रस्तुत कर उपस्थितों की वाहवाही लूटी.